सहाय्यक प्राध्यापक पदासाठी MPSC थ्रू जाहिरात क्रमांक 114 आणि 115 जी पाठीमागच्या 4 तारखेला एक्झाम झालेली आहे. इंग्रजीचा पेपर झालेला आहे, कॉमन पेपर झालेला आहे. पण त्यांची मेरिट यादी वेगवेगळी लागणार आहे, लक्षात ठेवा. आणि आत्ताच ती यादी फक्त इंग्रजी विषयाच्या गुणांवरच अवलंबून नाही, तर बाकी सगळ्या विषयांच्या गुणांवरही अवलंबून आहे. म्हणजेच तुम्हाला मुलाखतीसाठी सगळ्या विषयांच्या एक्झाम होऊ देणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण कोणती जागा कोणत्या कॅटेगरीला आहे, किती जागा कोणत्या कॅटेगरीला, हे अजून काही स्पष्ट नाही. जी मुख्य जाहिरात आहे त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज सगळ्या विषयाच्या मिळून किती जागा पडणार आहेत असं दिलेलं आहे. विषय वाईज कॅटेगरीला किती जागा हे काही आलेलं नाही. दुसरी गोष्ट की सर कट ऑफ कुठपर्यंत जाईल असं बऱ्याच विद्यार्थ्यांचे विचारणा आलेली मेसेज कॉलवरून. तर कट ऑफचं आत्ताच काही सांगू शकत नाहीत, पण माझे जे 10-12 कॅन्डिडेटविषयी जे आपल्याला जवळच्या किंवा जे माहितीतले किंवा ज्यांनी संपर्क केलेला असे जे कॅन्डिडेट आहेत, या कॅन्डिडेटविषयी थोडंसं बोलतो मी की कट ऑफ एक तुम्हाला कळेल की कुठपर्यंत अंदाज येईल. मी आत्तापर्यंत 4-6 महिने झालं जे MPSCची वेबसाईट पाहतो आहे, ते MPSCच्या वेबसाईटवर जो साधारण मुलाखतीसाठीचा कट ऑफ दिसतो आहे 200 मार्काच्या ज्या एक्झाम असतील त्या 100 प्रश्न आणि 200 मार्काच्या, तर 120 ते 125 याच्या आतच सरसगट काय असतं, अगदी ओपनचं सुद्धा, म्हणजे हे पात्र ठरलेले असतात मुलाखतीसाठी 120 ते 125 मार्कच्या दरम्यानचे विद्यार्थी. आणि कॅटेगरी वाईज हा कट ऑफ कमीही आलेला असतो. आता इंग्रजी विषयाचा हा जो पेपर झालेला 114 आणि 15 क्रमांकाच्या जाहिरातीसाठी, त्याचा कट ऑफ किती येईल असं बरेच विद्यार्थी विचारणा करतायत. तर हे कट ऑफ मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे सांगता येणार नाही आपल्याला सध्यात. पण माझं काही विद्यार्थ्याशी बोलणं झालं तर काही विद्यार्थ्यांना 98.5, काही विद्यार्थ्यांना 111.5, काही विद्यार्थी आहेत 119.5 आणि याच्यापेक्षा कमी मार्क असलेले 87, 88, पुन्हा 65 मार्क असणारे सुद्धा इंग्रजी विषयाचे असे विद्यार्थी झालेले आपल्या संपर्कात आलेले आहेत. यापैकी एका विद्यार्थ्यांनी जे मला कॉल केलेला आणि प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलणं झालेलं, ते मला जास्त विश्वासार्ह वाटलं. कारण मी त्यांना बॅकग्राऊंड विचारलं त्यांचं, तर त्यांनी असं सांगितलं की ते एकलव्य मॉडर्न रेसिडेन्शियल स्कूलला EMRSला सध्या PGT इंग्रजी विषय शिकवतात. आणि दुसरं म्हणजे त्यांनी स्वतःहून म्हटले की मी काही रिकामा बसून नव्हतो सर, मी स्टडी केली होती आणि मला 111.5 मार्क पाहितल्यावर धक्काच बसला, म्हणजे इतके कमी मार्क कसे. आणि त्यांनी हेही सांगितलं की सर सोबतच 0.048/2023 इंजिनिअरिंग कॉलेजची इंग्रजी विषयाची ॲड होती, तीसुद्धा मी परीक्षा दिलेली आहे आणि तिथे मला 152 आलेले आहेत. आन्सरशीटनुसार 152 गुण आलेले आहेत, म्हणजे इतकी या लेवलची तयारी असणारा माणूस. आणि त्यांनी असं सांगितलं की पेपर मॉडरेट टू हार्ड, आणि तुम्ही म्हणायला हरकत नाही की हार्ड या पद्धतीचाच होता. आणि मग सर मुलाखतीचं कसं, तर त्यांना मी सांगितलेलं की जर अशा पद्धतीने त्यांचं बॅकग्राऊंड असताना आणि त्यांनी स्वतः इतके कॉन्फिडन्स सांगितलं आणि त्यांचे स्वतःचे मार्क्स सांगितले 48/2023चे इंजिनिअरिंग कॉलेजसाठीच्या पेपरचे, तर 152 गुण. आता इतके गुण घेणारा MPSCमध्येच विद्यार्थी म्हणजेच असिस्टंट प्रोफेसर पदासाठीची हार्ड लेवल ही खूप होती. आणि 110च्या वरचे विद्यार्थी असणारे मला तरी वाटते की सेफ झोनमध्ये आहेत. या उपरही काही जणांची तयारी असू शकते, पण मी ज्या सरांशी बोललो, ज्यांच्याशी बोललो, त्यांनी खूप व्यवस्थितपणे ती माहिती सांगितल्यामुळे हे जास्त व्यवस्थितपणे सांगण्यात येत आहे. यानंतरची एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो ध्यानात ठेवा की फेलोशिप्स आणि CHBवर करणारे विद्यार्थी, फेलोशिप उचलणारे सेटनेट नंतर आता बिंदास्त राहून चालणार नाही. कारण RT, बार्टी, सार्टीच्या आत्तापर्यंत जे फेलोशिप उचलत होते विद्यार्थी, महाराष्ट्रातील हे विद्यार्थी CHBच्या पोस्टसाठी पात्र नव्हते, कारण त्यांना दोन्ही गोष्टी एक सोबत करता येत नव्हत्या. आता यानंतर 5,000 वॅकन्सी भरल्यानंतर 15,000 वॅकन्सीज तुमच्या CHBच्या कमी होणार आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे इथून पुढं ती संधी तुम्हाला नाहीच्याच जवळपास
गृहीत धरावी लागेल. आणि त्यानंतर भविष्याचा प्रश्न खूप मोठा आहे. त्यामुळे ही संधी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे सहाय्यक प्राध्यापक पदाचा, त्यांच्यासाठी खूप मोठी संधी आहे. यानंतर अशी संधी कधी येईल, 2016 नंतर 2026मध्ये आलेली आहे आणि आता इथून पुढे कधी येईल हे सांगता येत नाही. तरी सगळ्यांनाच संधी असं म्हणता येत नाही. जे सेटनेट धारक आहेत त्या सगळ्यांना संधी असं म्हणता येत नाही. जे संसाराच्या रहाटगाडग्यात अडकून पडले आणि नंतर पुस्तकाकडे पाहितलंच नाही, असे विद्यार्थी कॉम्पिटिशनमध्ये नाही आहेत. 2023पासून ॲड आल्यानंतर आता जवळपास 3.5 वर्ष, या 3.5 वर्षात जर तुम्ही रेग्युलरली 1-2 तास, 1 तासभर तुमच्या विषयासंदर्भाने तयारी करीत असाल तरच तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये, अगदी 2-3 महिन्यामध्ये आणि 6 महिन्यामध्ये मी पुस्तक घेईन आणि अगोदर सेटनेट झालेलो आहे तयारी करील, अशातला हा भाग नाही. MPSCची आणि सेटनेटची लेवल 99% फरक आहे. फक्त मायनस सिस्टीमचाच फरक नाही तर हार्ड लेवलचा सुद्धा खूप फरक आहे. आणि ह्या सगळ्याच विषयाच्या बाबतीमध्ये ही गोष्ट लागू आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवा. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी वर्ष 1.5 वर्ष तयारी केलेली आहे असे विद्यार्थी सेफ झोनमध्ये आहेत. आणि या अगोदर ज्या विद्यार्थ्याशी बोलणं झालं की एक्झामला किती विद्यार्थी हजर होते, तर इंग्रजीच्या पेपरसाठी सगळा हॉल जवळपास रिकामा असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं आणि जास्तीत जास्त 30% विद्यार्थी असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग ही यामध्ये आपण 40% जरी विद्यार्थी हजर होते असं धरलं तरी सगळ्यांनाच जाणीव असते की आपण काही तयारी करू शकत नाही, आपली तयारी झालेली नाही आणि MPSC ही MPSC आहे. त्यामुळे कोणीही तयारी न करता, ज्यांची तयारी झालेली नसेल, 200-250 रुपये फीस भरलेली असेल, पण मुंबई पुण्याला जायचं म्हटलं की 2-4 हजार रुपये लागणारच झाले. तर अशा वेळेस मग ते 2-4 हजार रुपये फुकट कशाला घालायचे, म्हणून सुज्ञ विचार करून बरेच विद्यार्थी ह्या जात नाहीत. आणि ज्यांची तयारी झालेली आहे असे विद्यार्थी 10% विद्यार्थीच असतात. हे अनुभवावरून आजही आपल्याला सांगता येईल. दुसरी गोष्ट, बरेच जण हौशे गौशे असतात. हौशे लोक लग्न आहे झालेलं आहे, मॅरिड झालेले आहेत किंवा मग फिरायचं आहे, मुंबई फिरायचं आहे, पुणे फिरायचं आहे म्हणून गेलेले असतात. आणि असे काही महाभाग मलाही भेटले ज्यांनी सांगितलं की सर एक्झाम कशी गेली हे विचारल्यानंतर सर नाही, आम्ही परीक्षाच दिली नाही, घरी सांगितलं आणि आम्ही फिरायला गेलो, मस्तपैकी मुंबई फिरलो, मस्तपैकी पुणे फिरलो, अशी त्यांच्या या प्रतिक्रिया होत्या. त्यातून तुम्ही लक्षात घ्या की तयारी करणारे विद्यार्थीची एक्झाम देणार आहे आणि 2-3 महिन्याची तयारी करून MCQ वाचून ही तयारी होण्यासारखी नसते. आणि जरी तशी तयारी केली तरी ते कॉम्पिटिशनमध्ये कुठेही नसतात. जर 1000 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल तर त्यातली फक्त 50 विद्यार्थ्यांचीच खरी कसोटी आहे किंवा खरी तयारी आहे. असं 50 ही खूप मोठी संख्या झाली, कारण मानसिकता हा खूप मोठा एका वयाच्या नंतर, काही जबाबदाऱ्यांच्या नंतर खूप मोठा घटक असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ज्यांनी वर्ष 1.5 वर्ष झालं तयारी करतायत त्यांनी कॉन्फिडेंट राहा. आणि ज्यांनी आताच्या 3-4 महिन्यात, 6 महिन्यामध्ये 3-4 महिन्यात तयारी करतायत आणि परीक्षेची सिलेबस जाहीर झाल्यानंतर ज्यांनी तयारी सुरू केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही गृहीत धरू नका. थोडंसं वाईट वाटेल, पण MPSC अशीच आहे आणि फक्त MCQ टाईप पद्धतीनं वाचून काही होणार नाही. खूप वेगळं स्वरूप असणार आहे, दिसणार आहे. काही विद्यार्थी मायनसमध्ये सुद्धा जातील आणि तसं MPSCला होत असतं. मी म्हणणारे इथे गळून जातात सर शेवटी आणि कॉन्फिडन्स लूज करून शेवटी येतात. त्यामुळे ज्यांची तयारी अगोदरपासून वर्ष 1.5 वर्ष झालेली आहे त्यांनी बी कॉन्फिडंट राहा आणि आपली तयारी कंटिन्यू ठेवा. तुमची स्पर्धा 2-3 महिन्यावाल्यांशी किंवा जे सध्याच तयारी करतायत त्यांच्याशी नाही आहे. परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.